काही महिन्यांपूर्वी पुण्यात झालेला पोर्शे कार अपघात चर्चेचा विषय बनला। त्यानंतर हे अपघात थांबले नाहीत। रोज कुठे ना कुठे असे अपघात होताना दिसतात। पण सध्या नागपुरातील हिट अँड रन प्रकरण चर्चेत आलंय आणि त्यावरती राजकारण सुद्धा तापलंय। तर हे पूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि याचा चर्चेचा विषय नेमका कोणता आहे बघूया आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं। दैनिक सामनाने दिलेल्या बातमीनुसार संकेत बावनकुळे आणि त्याचे 3 मित्र इलेक्ट्रिक ऑडीने नागपूरच्या धरमपेठ लाहोरी येथे गेले होते। तिथे ते जेवले, दारू प्यायले आणि रात्री 1च्या सुमारास त्याच ऑडीने रामपेठ येथे आले आणि तिथे त्यांनी जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला आणि एका मोपेड गाडीला धडक दिली। मग मानकापूरच्या दिशेने जाणाऱ्या 3 गाड्यांसह एका पोलो कारला त्यांनी धडक दिली आणि यामध्ये पोलो कारच्या चालकाला दुखापत झाली आणि मग त्याने ऑडीचा पाठलाग करून तिला मानकापूर पुलावर थांबवलं। ऑडी थांबताच संकेत बावनकुळे आणि त्याचा एक मित्र पळून गेले आणि कारमध्ये सापडले 24 वर्षीय ड्रायव्हर अर्जुन हावरे आणि रोहित चित्तमवार। मग यांना जमावाने धुतलं तेव्हा ते चौघेही मद्यधुंद अवस्थेत होते हे दिसून आलं। नंतर दोघांनाच पोलिसांच्या ताब्यात दिलं। पण ऑडी जेव्हा इतर वाहनांना धडक देत होती तेव्हा गाडीत 4 जण होते असा आरोप जितेंद्र सोनकांबळे यांनी केलाय। पण सुषमा अंधारे यांच्या आरोपानुसार पोलिसांवर लगेचच दबाव टाकला गेला आणि गाडीतून संकेत बावनकुळे यांना बाहेर काढलं गेलं। पोलिसांनी चौकशी फक्त ड्रायव्हर अर्जुन हावरे आणि मित्र रोहित चित्तमवार याची केली आहे। यात कुठेही संकेत बावनकुळे याचं नाव नाहीये। संकेत जर गाडीत नव्हता असं जरी समजलं तरी गाडीचा मालक तोच होता याची खातरजमा झाली आहे, कारण खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय की गाडीचा मालक हा संकेत स्वतः आहे। तरी सुद्धा आरटीओ कडून गाडीची नंबर प्लेट व्हेरीफाय केली गेली नाही असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे। यासोबतच आरोप करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की दाखल केलेल्या FIR मध्ये गाडीचा नंबर का आला नाही, गाडी माझ्या मुलाचीच आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केल्यानंतर सुद्धा गाडीची कागदपत्र FIR ला का जोडली गेली नाहीत। MH31 EK 3939 या गाडीवर चौकशी सुरू असताना तपासणी न करताच आरटीओने ही गाडी लगेचच रिपेअरिंगसाठी का पाठवली? गाडीची नंबर प्लेट सुद्धा तात्काळ का काढली गेली? हयगय करणारा पोलीस अधिकारी, तपासणी न करणारा आरटीओ अधिकारी आणि गाडीचा मालक संकेत बावनकुळे यावरती गुन्हा कधी दाखल करणार आहेत? याचा FIR कधी निघणार आहे? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले। सामान्यांसाठी एक न्याय आणि बावनकुळे या परिवारासाठी वेगळा न्याय असं महाराष्ट्रात सतत का होतंय? गृहमंत्र्यांचं याकडे लक्ष का नाहीये? नागपूर हिट अँड रन केसमधील फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांची सुरक्षितता सध्या अतिमहत्वाची आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र ज्या लाहोरी बारमध्ये मद्यपान करत होते त्या बार आणि आसपासचे CCTV फुटेज तात्काळ हस्तगत करायला पाहिजेत असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे। तर संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत हा लाहोरी बार अँड रेस्टॉरंटमधून बीफ खाऊन म्हणजे गोमांस खाऊन बाहेर पडला होता आणि त्यानंतर त्यांनी इतर वाहनांना धडक दिली असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे। त्यांच्या या आरोपानंतर बरंच राजकारण रंगलं आणि लाहोरी बार अँड रेस्टॉरंटचे मालक संजय शर्मा यांनी पोलिसांना जाऊन त्या दिवशीचं 3,500 रुपयांचं बिल पोलिसांना दिलं। यात कुठेही बीफचा उल्लेख नाहीये। आता ते संजय राऊत विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार अर्जुन हावरे हाच गाडी चालवत होता। संकेत ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला होता। पोलीस घटनास्थळी येताच तो गाडीजवळ नव्हता हे देखील पोलिसांनी स्पष्ट केलं। 2 दिवस या प्रकरणात कुठेही संकेत बावनकुळे याचं नाव पोलीस कागदपत्रात नव्हतं। पण काल रात्री उशिरा पोलिसांनी संकेत बावनकुळे यांना चौकशीसाठी बोलवल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली। पोलिसांवर दबाव टाकल्यामुळे ड्रायव्हरची अदलाबदली केली असल्याचा आरोप सुद्धा होत आहे। हा अपघात घडला तेव्हा रात्री साधारण 12 वाजले होते, पण पोलिसांकडे नोंद मात्र रात्री 4 वाजताची झाली। मधल्या काळात नेमकं काय घडलं याचं गूढ मात्र अजूनही कायम आहे। दरम्यान या प्रकरणावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। त्यातल्या त्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर रान पेटवलंय। एकामागून एक ट्विट करत त्यांनी हे प्रकरण लावून धरलंय। त्यांच्या 4 ट्विटमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघूया। नागपूर हिट अँड रन मधील फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांची सुरक्षितता अतिमहत्वाची आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे संकेत बावनकुळे आणि त्याचे 3 साथीदार ज्या लाहोरी बारमध्ये मद्यपान करत होते त्या बार आणि आसपासचे CCTV फुटेज तात्काळ हस्तगत करायला पाहिजेत। यात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलंय।
दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्या असं लिहितायत की पोर्शे कार प्रकरणामध्ये रक्ताचे नमुने सुद्धा बदलले गेले. इथे एका हॉटेलचे मेनू कार्ड बदलणं फार अवघड काम नक्कीच नाहीये. जेवणाचं बिल तर डाव्या हाताचं मळ आहे. बहुत खूप. एका संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी अख्खी सिस्टीम कामाला लागली आहे. अजून एका ट्विटमध्ये तर त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला एक घरचा आहेर दिलाय. त्या लिहितायत की संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करत आहेच, पण काँग्रेसच्या विकास ठाकरेंनीही प्रयत्न करावे हे माझ्यासाठी कमालीचा अनाकलनीय आहे. पोलीस स्वतः सांगतायत की संकेत गाडीमध्ये होता आणि विकास ठाकरे म्हणतायत की संकेतचा यात संबंधच नाही. घोर कलियुग. तर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटलंय की अपघातग्रस्त कारमध्ये अर्जुन हावरे, संकेत बावनकुळे आणि रोहित चित्तमवार तिघे जण होते. या तिघांनाही सोमवारी रात्री उशिरा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांची चौकशी केली. या प्रकरणी पोलिसांनी कार चालक अर्जुन हावरेला अटक सुद्धा केली आहे. पण गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे त्याला त्याच रात्री जामिनावर सुटका मिळाली. आता अपघात हा अपघात असतो, तो कोणाकडूनही घडू शकतो. म्हणजे एखाद्या सर्वसामान्य माणसाकडून किंवा एका बड्या बापाच्या पोराकडून. पण कायदा सुद्धा सर्वांना सारखाच असतो. पण सध्या महाराष्ट्रात श्रीमंतांच्या मुलांकडून जे अपघात घडताय आणि त्यातून सोयीस्कररित्या ते जसे बाहेर पडतायत, त्यातून ही सगळी सिस्टीम विकली गेली आहे असंच दिसतंय. आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा.